रिच स्टॅकची जी फ्रँचायझी आहे, आता तुमच्याच मतदारसंघातले जे गणेश गायकवाड आहेत त्यांनी ही फ्रँचायझी घेतलेली आहेत आणि तुम्ही या उद्घाटनाला एक आमदार म्हणून आलात, या एरियातले एक प्रथम नागरिक म्हणून आलात. काय शुभेच्छा द्याल? रिच स्टॅक या केक शॉपीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गणेश गायकवाड आणि त्यांच्या परिवारानं हा जो व्यवसाय सुरू केलेला आहे, आपणा सर्वांच्या वतीनं या व्यवसायाला शुभेच्छा व्यक्त करतो. आज पोरवाल रोड हा परिसर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे आणि या वाढत्या वसाहतीमध्ये अशा पद्धतीचे छोटे मोठे अनेक कार्यक्रम होत असतात की वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मुलं मुली वडीलधारी मंडळी सर्वच आपला वाढदिवस हल्ली साजरा करतायत आणि म्हणून या व्यवसायाला फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साथ मिळत असते आणि हा व्यवसाय निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं केला तर त्या व्यवसायामध्ये प्रगती होत असते. आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी गणेश गायकवाड आणि त्यांच्या परिवाराला आजच्या या शॉपीच्या केक शॉपीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि निश्चितपणानं हा व्यवसाय ते चांगल्या पद्धतीनं करतील, या भागातल्या जनतेची सेवा करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फ्रँचायझी आपण वेगवेगळ्या पाहतो, परंतु पोरवाल रोडवर एक रिच स्टॅक नावाची एक नवीन फ्रँचायझी ओपन झालेली आहेत. आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर आणि आकर्षक केक आपल्याला इथे दिसत आहेत आणि यांचं जी फ्रँचायझीचे जे ओनर म्हणा किंवा पार्टनर आहेत हे आपल्याला इथं तरुण जी मंडळी उभे असलेली दिसत आहेत, यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगार लोकांना रोजगार कसा मिळवून द्यावा किंवा मराठी माणूस हा व्यवसायामध्ये कसा पुढे येऊ शकतो याचं एक ताजं उदाहरण ही तरुण मंडळी आहे. आपण नाव काय म्हणलात आपलं? सुजित लहारे. कशी संकल्पना सुचली तुम्हाला या बिझनेसची? फ्रँचायझी आपण वेगवेगळ्या भरपूर पाहतो, वेगवेगळे लोक देतात. चहाची फ्रँचायझी आपण बघतो, केकची वेगवेगळ्या फ्रँचायझी आहेत, पण ही म्हणजे ह्याचं तुम्हाला आउटलेट पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काढायचं सुचलं कसं? नमस्कार पुणेकरांनो, आम्ही रिस्टॅक पुणेकरांसाठी घेऊन आलो आहे रिच आणि प्रीमियम असा ब्रँड, ज्याच्यामध्ये तुम्हाला असे प्रीमियम प्रोडक्ट्स भेटणार आहे. आईस केकमध्ये भरपूर अशा व्हरायटीज भेटणार आहे, त्यानंतर बेकरी प्रोडक्ट्समध्ये भरपूर अशा व्हरायटीज आहे आणि प्लस आईस्क्रीम असं मिल्क बेस आईस्क्रीम आम्ही पुणेकरांसाठी घेऊन येत आहे. त्याच्यामध्ये भरपूर असे युनिक फ्लेवर्स तुम्हाला मिळतील. दुसरी गोष्ट, आता आज आम्ही उभे आहे धानोरीमध्ये, आजच उद्घाटन झालेलं आहे. मी नवीन तरुणांना, उद्योजकांना व स्पेशली महिलांना आवाहन करतो की ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे त्यांनी ह्या फ्रँचायझी मॉडेलला एकदा नक्की व्हिजिट द्या. याच्यामध्ये एक असं विशेषता अशी आहे की आम्ही फ्रँचायझींना कधीही फ्रँचायझी म्हणून ट्रीट करत नाही, त्यांना आम्ही ॲज अ बिझनेस पार्टनर म्हणून ट्रीट करतो. स्पेशली तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा. 100% प्युअर व्हेज असा ब्रँड आहे. आता आम्ही पुणेकरांसाठी, ग्राहकांसाठी कात्रज असेल, सिंहगड रोड असेल, नांदेड सिटी असेल, शिवाजीनगर असेल, वाकड असेल किंवा वाघोलीमध्ये BGS रोड असेल, अशा बऱ्याचशा ठिकाणी नवीन शॉप्स घेऊन येत आहे. मी पुणेकरांना आव्हान करतो, नवीन उद्योजकांना आव्हान करतो की ही एक सुवर्ण संधी आहे त्यांच्यासाठी. आणि आता एक्झॅक्ट तुम्ही आत्ता मला बोललात, पुणेकरांना तुम्ही आव्हान करताय, तरुणांना आव्हान करताय, महिलांना आव्हान करताय, पण मराठी तरुण हा व्यवसाय करण्यासाठी धजावतो. म्हणजे पहिली गोष्ट म्हटल्यानंतर रिस्क आणि दुसरा म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तर यासाठी काय तुमच्याकडून आता तुमची जी फ्रँचायझी तुम्ही देताय, आउटलेट तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काढताय, तर ह्या तरुणींना काय याच्यातून म्हणजे तुमच्याकडून काही हेल्प वगैरे होणार आहे का फायनान्शियल? आपण आपली फॅक्टरी ही वाघोलीमध्ये आहे. एकदा अवश्य भेट द्या सर्वांनी. ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा आहे त्यांनी व्हिजिट करा. त्यासाठी नक्कीच आपल्याकडनं सहकार्य लाभेल. व्यवसाय चालू करण्यासाठी हा प्रत्येकजण पैसे हा एक स्वतःच्या सेविंगमधून असेल किंवा कर्ज घेऊन घेतो, पण यासाठी सुद्धा आपल्याकडे सुविधा आहे. आपण बँकबरोबर टायअप्स केलेले आहे. कोणाची काय इन्व्हेस्टमेंट किती होईल ही त्यांना सर्व माहिती दिली जाईल आणि याची आम्ही शाश्वती घेतो की त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ही आमच्या म्हणजे ह्या फ्रँचायझी मॉडेलच्या यांनी सुरक्षित आहे. आता आईस्क्रीमची नवीन संकल्पना तुम्ही हो, जेणेकरून केक बरोबर आईस्क्रीम विकणं
हे त्या जो फ्रँचायझी घेईल त्याच्यासाठी कितपत योग्य राहणार आहे? बऱ्याचशा फ्रँचायझी मॉडेल्समध्ये बऱ्याच फक्त केक आणि बेकरी प्रोडक्ट्स असतात, पण आमचा अभ्यास असं सांगतो की केक आणि पेस्ट्रीचा बिझनेस हा खूप चांगला आहे, प्रीमियम रेंजमध्ये आपण प्रोडक्ट्स देतो. पण डिसेंबरनंतर थोडासा केकचा बिझनेस हा कमी होतो, तर जानेवारीमध्ये हा आईस्क्रीमचा बिझनेस सुरू होतो. तर फ्रँचायझी जे ओनर असतात यांना नक्कीच या दृष्टीने प्रॉफिट कमवण्याचा जानेवारीनंतर आईस्क्रीमच्या माध्यमातून एक संधी आहे. तर आम्ही या दृष्टीनेच विचार केलेला आहे की भरपूर सारे प्रोडक्ट्स आणि वर्षभर चालणारे प्रोडक्ट्स या दृष्टीने हे फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप केलेलं आहे. एकंदरीत ह्या तरुणांना जर आपण पाहिलं तर पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे आपण पाहताय रिच स्टॅक या कंपनीचे या फ्रँचायझीचे आउटलेट हे संपूर्ण महाराष्ट्रात पसरवून जे बेरोजगार तरुण आहेत किंवा नवीन उद्योजक बनू पाहतात त्यांना संपूर्ण पाठिंबा या फ्रँचायझीचा असेल. आणि याला आमच्या टाइम्स ऑफ पुण्याकडून खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड, टाइम्स ऑफ पुणे. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.